तर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलारांनी ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर टीका केली आहे। एकाचं भाषण अपूर्ण होतं तर दुसऱ्याचं भाषण अप्रासंगिक होतं असा टोला शेलारांनी ठाकरे बंधूंना लगावलाय। यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रत्युत्तर दिलंय। संपूर्ण भारतात शेलार एक नंबरचे वक्ते असल्याचा टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावलाय। एकाचं भाषण अपूर्ण, दुसऱ्याचं भाषण अप्रासंगिक आणि संपूर्ण कार्यक्रम अवास्तव। आणि मी ज्यावेळेला एकाचं अपूर्ण असं म्हणतो त्या अर्थी जरूर एकाने मराठी विषयावरच राहण्याचा प्रयत्न केला, ही चांगली गोष्ट आहे, पण मांडणी करताना मांडलेले मुद्दे विपर्यासाचे होते। मला असं म्हणायचं आहे की आजच्या तारखेला जर तुम्ही पाहिलं तर अख्ख्या भारतामध्ये आशिष शेलार साहेबच एक नंबरचे वक्ते आहेत। त्यामुळे त्यांचं कौतुक आम्हाला आहे ना। अभ्यासू आहेत, आता काहीतरी त्यांना उत्तम संसदपटुत्व मिळालेलं आहे, वाक्पटू आहेत, कारण ॲडव्होकेट आहेत, त्याच्यामुळे त्यांचं आम्हाला कौतुक आहे। आणि हे लोक त्यांच्या खूप मागच्या रांगेत आहेत, त्याच्यामुळे न बोलणं बरं आहे।